आज एखाद्या मुलाने आपल्या आईवडिलांची काळजी घेणं, त्यांची कर्तव्य पार पडणं, हे आपल्याला बोलतात प्राऊड बॉय किंवा बोलतात की अरे हा खूप चांगला मुलगा. मग एखाद्या मुलीने जर तिच्या आईवडिलांनी तिच्या शिक्षणावर खर्च केलेला आहे बरोबर आणि ती कमवते, तर तिने जर एक ठराविक पोर्शन जर आपल्या आईवडिलांसाठी जर देत असेल, तो असे पालक आहेत की ज्यांना एकच मुलगी, पुढचे पालक यासाठी मुलांवर पैसा खर्च करत नाहीत की उद्या यांनी आमचं बघावं, पण शेवटी अल्टिमेटली त्या मुलीला जर वाटतंय की माझ्या आईवडिलांना मला काहीतरी पोर्शन उचलायचं आहे, तर तिनेही तिच्या जो पती आहे त्याच्याकडे क्लिअरली या गोष्टी बोलत आणि जो पती आहे त्यांनी पण एक ओपन माइंडने त्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं. जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांचं करताय तसं ती तिच्या आईवडिलांचं करते, तर मी याच्यामध्ये बॅलन्स राखणं गरजेचं. तर एखादी मुलगी बोलेल की बाबा नाही तुझे पैसे ते माझे पैसे आणि माझे पैसे माझे पैसे, मग तिथे तसं चालणार. आणि म्हणजे जर समजा एखाद्या मुलीला पगार आहे 50,000 रुपये आणि ती बोलते माझे पैसे मी माझ्या आईवडिलांना देणार आणि तुझ्या पैशातून घर चालणार बरोबर. अशी पण माझ्याकडे एक आले होते कपल, पण तिथे त्यांना समजावून सांगितलं की याच्या माध्यमातून तुम्ही जे काही करताय त्याच्यामुळे तुमचा संसार कधी सुखाचा होणार नाही. ठराविक पोर्शन ठीक आहे, पण सगळंच जर तू तिकडे देणार तर कुठेतरी तुमचं एक जॉईंट अकाउंट असायला पाहिजे. तर जॉईंट अकाउंट तुमची कॉमन असायला पाहिजे आणि दोघांनी हा एवढा पोर्शन मी माझ्या आईवडिलांचा उचलणार आहे, तू पण तेवढा तुझा पोर्शन तुझ्या आईवडिलांचा उचल. दोघांना समजा 50,000 रुपये पगार आहे, दोघांनी त्याला 10,000 रुपये देऊ. ज्यांनी पण याच्या आईवडिलांना 10,000 रुपये द्यावे, तिने पण तिच्या आईवडिलांना 40,000 रुपयाची इकॉनॉमी 80,000 रुपयांनी आपला कॉमन गोल चालावं. पण ती क्लॅरिटी नसल्यामुळे पूर्ण मेस होऊन बसतो